आषाढ महिना चालू झाला की घरोघरी कापण्या बनवतात. तर बऱ्याच जणांच्या कापण्या ह्या कडक होतात किंवा त्या वातड होतात. पण असं होऊ नये म्हणून आज आपण सगळ्या साहित्याचं योग्य असं प्रमाण घेऊन मस्त खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळतील अशा गुळाच्या कापण्या बनवणार आहोत. तर ह्या कापण्या बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो आणि अगदी झटपट अशा ह्या होतात. तर आपण या कापण्या कधी पण बनवू शकतो. मुलांच्या टिफिनसाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी पण ह्या कापण्या बनवतात. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एका वाटीमध्ये गूळ घेतला आहे आणि हा गूळ आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. इथे पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. गूळ याच्यात आपल्याला घालायचा आहे आणि 1 वाटी गूळ असेल तर 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि गूळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे. म्हणजे याची चाचणी वगैरे काहीच करायची गरज नाही आहे. फक्त आपल्याला गूळ पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे. 1 उकळी काढायची आहे आणि गूळ वितळून घ्यायचा आहे. याला चांगलं असं मिक्स करायचं आहे, कारण खाली गूळ डागू पण शकतो, त्यामुळे याला सतत असं मिक्स करत राहायचं आहे. हे पहा, गूळ विरघळेपर्यंत याला चांगलं असं हलवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटांमध्ये पूर्ण पाण्यामध्ये गूळ वितळला जातो आणि आपल्याला हे गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर हे पाणी आपल्याला गरम असं वापरायचं नाही आहे. हे पाणी पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. तर हे पहा, पूर्ण गूळ आपला वितळलेला आहे. तुम्ही पाहू शकता. गूळ वितळला की याला आपण साईडला ठेवणार आहोत. पूर्णपणे गूळ वितळलेला आहे. 1 उकळी आलेली आहे. तर आपण याला आता थंड होण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत. इथे मी एक ताट घेतलेलं आहे. त्यामध्ये मी इथे 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकतं. अर्धी वाटी याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे आणि अर्धी वाटी रवा घालायचा आहे. हे प्रमाण एकदम बरोबर असं आहे. अगदी छान आणि खुसखुशीत अशा या कापण्या होतात. थोडीशी विलायची घालायची आहे आणि मीठ घालायचं आहे. मीठ आवर्जून घाला. मीठ घातल्यामुळे कुठल्याही गोडाच्या पदार्थाला खूप छान अशी चव येते. तर मीठ नक्की घाला. आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं मिक्स करून आपण हे साईडला ठेवणार आहोत आणि आपल्याला इथे थोडंसं तेल लागणार आहे. तर तेल इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. ते गरम करून घ्यायचं आहे. जास्त असं कडकडीत गरम नाही करायचं. थोडं मीडियम केलं तरी चालेल. आता हे तेल या पिठावरती सगळं घालून घ्यायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करायचं आहे. हाताने गरम असेल तर हाताला गरम चटका लागेल, त्यामुळे इथे तुम्ही हे चमच्याने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यातल्या गाठी पूर्ण फोडून घ्यायच्या आहेत आणि थंड झाल्यानंतर आपण हे चांगलं असं मळून घेणार आहोत. चमच्याने चांगले अशा याच्यातल्या तेलाच्या गाठी पूर्ण काढून घ्यायच्या आहेत. हे पहा, अशा पद्धतीने. आणि आपण चेक करणार आहोत की आपलं पीठ तयार झालं की नाही. हे पहा, मूठ बांधली की ती बंद होते आणि सोडली की सुटते. म्हणजे आपलं पीठ छान असं तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपलं पाणी पण थंड झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपण याला थोडं थोडं पिठामध्ये घालून हे मळून घेणार आहोत. हे गुळाचं पाणी गाळून घाला. मी गाळून घेतलेलं आहे. कारण काय होतं, कधी कधी गुळामध्ये काड्या असतात किंवा खडे पण असतात. तर त्याच्यामुळे हे पाणी आधीच आपण गाळणीने गाळून घ्यायचं आहे. चांगलं असं याला मिक्स करायचं आहे आणि घट्ट असा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. घट्ट असा गोळा तयार करून घेणार आहोत आपण. तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पीठ मळून घ्यायचं आहे आणि आपण ह्याला आता 10 ते 15 मिनिटासाठी साईडला ठेवायचं आहे. झाकून तुम्ही साईडला ठेवा, कारण रवा घातलेला आहे. तर आपण हे 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण याच्या कापण्या बनवून घेणार आहोत. हे पहा, मी अशा पद्धतीने कापण्या बनवलेल्या आहेत डायमंड शेपमध्ये. ह्या कापण्या डायमंड शेपमध्येच असतात. तर चला आपण याला आता तळून घेऊयात.
मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मी कापण्या बनवत असतानाच तेल गरम करायला ठेवलं होतं. तर तेल आधी तापवून घ्या आणि नंतर गॅस कमी करा. कारण जर आपण सुरुवातीला जास्त तेल जर तापलं तर आपल्या कापण्या आतून कच्च्याच राहतात आणि वरतून लाल होतात. त्यामुळे मीडियम गॅसवरती कापण्या छान अशा तळून घ्यायच्या. थोडा वेळ लागेल तळण्यासाठी, पण लागू द्या. कारण कमी गॅसवरती जर या कापण्या तळल्या तर खूप छान असा याला रंग येतो आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतात. खूप अशा खुसखुशीत होतात, कडक अजिबात होत नाहीत आणि वातड पण होत नाहीत. तर मी ह्या सगळ्या कापण्या अशा पद्धतीने थोड्या थोड्या तळून घेतल्या आहेत. तुम्ही पाहू शकता कलर पण खूप सुंदर आलेला आहे. तयार झालेल्या आहेत आपल्या गुळाच्या कापण्या. तर ह्या गुळाच्या कापण्या तुम्हाला कशा वाटल्या? ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ मी जेव्हा अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.